बॉल ब्लास्टर्सने. आणि बॉल ब्लास्टर जो प्रवीणजी संकेतजी खामकर यांचा संघ आहे, त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आणि राजनजी कोटावडेकर यांचा ग्राउंड ब्रेकर संघ, ज्यांना करायची आहे फलंदाजी. तर दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि आता पाहिजे दोन बॅटर्स म्हणजे त्याच्यामध्ये कोण येत आहेत ग्राउंड ब्रेकर्स या संघाकडून. चला जास्त वेळ न घेता आपण लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. चांगली सांभाळत आहेत. बाकी सर्व खेळाडू मी बघतोय खेळतायत, स्टेजवर येत आहेत, परत खेळतायत. पण या ठिकाणी काही मेंबर्स आहेत जे ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळत आहेत. ते एक महत्त्वाची बाब आहे, त्यांचं देखील नामोल्लेख होणं आवश्यक आहे. चला मॅच ऑन करण्यास हरकत नाही आहे. दोन बॅटर्स आपण पाहतोय टीम ग्राउंड ब्रेकर्स कडून. GW खामकर, GW खामकरचे ओनर सन्माननीय संकेतजी खामकर यांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. आणि बॉल ब्लास्टर्स टीमचे ते ओनर सुद्धा आहे आणि त्यांची टीम आता खेळते आणि त्यांच्या टीमच्या मेंबर्सला प्रोत्साहित करण्यासाठी सन्माननीय संकेतजी खामकर यांचं आगमन व्यासपीठावर होते. चला बॉलिंग मार्कवर बॉलर आहेत ऑन साईडला शॉट ऑन फुल, बॉल स्क्वेअर लेगला एक सिंगल मेल. पहिल्याच बॉलवर एक धाव मिळालेली आहे. आणि अनिकेत वर्मा स्ट्रायकर एंडला आहेत, आर्यन कदम नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि बॉलिंग मार्कवर मनोज काडगे आपण पाहतोय. तर 6 वाजलेले आहेत आणि आता प्रकाश झोतात आपण हे क्रिकेट पाहणार आहोत. अविरतपणे खंड पडू न देता सातत्यानं प्रत्येक सत्राचा अनुभव या सर्व खेळाडूंना मिळतोय. फुल टॉस ऑन साईडला बॉलला दिशा दिली, पण बॉल लँड कुठे होतोय पाहूया. पंच शहानिशा करतात आणि या 2 धावा मिळतील. तर ग्राउंड ब्रेकर संघ पोहोचलेला आहे 3 धावांवर. 3 धावा धावफलकावर आहेत मनोज काडगे. खरं तर एक सातत्य राखणार एक ते गोलंदाज आहेत, पण यावेळेस यॉर्कर लेनचा विचार मनात असावा. पण बॉल फुलटॉस आला आणि त्या फुलटॉसवर आडव्या बॅटने खेळताना अनिकेतने 2 धावा जोडल्या ग्राउंड ब्रेकर्सच्या धावफलकामध्ये. धावसंख्या 3. अराउंड विकेट आल्या ऑन साईडला. पुल करताना बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय जरूर, पण मिळत आहेत फक्त या 2 धावा. या मैदानात खेळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याच पद्धतीला तुम्ही जर व्यवस्थित ओळखलं तर मग तुम्ही विक्रमादित्य बनू शकता या मैदानावर. आणि तेच अनिकेत वर्मा यांचं सातत्य पाहायला मिळते. खरं तर गोलंदाज त्यांना ॲडव्हान्टेज देतात. हाफ ट्रॅकर्सवर चांगलाच अप्रोच अनिकेत वर्माचा पाहायला मिळालाय. ऑन साईडला कम्फर्टेबल स्ट्रोक ते खेळत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 5 झाले. प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत. आता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मनोज काडगे येतील. हा पेव्हलियन बॉक्स दाखवला जातोय ग्राउंड ब्रेकर्स टीमचा. मनोज काडगे अजूनही शांत आहेत, टेम्परामेंट ते बाळगतायत. धीम्या गतीचा बॉल, अँगलचा वापर करत असताना ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडला. विकेट किपरच्या हातात बॉल विसवला, गतीमधलं अडकवलं फलंदाजाला आणि त्याचमुळे हे तंत्र कधी कधी कामी येतं. जितकी अपेक्षा होती अनिकेत वर्माला तितक्या वेगानं बॉल आला नाही आणि त्याचमुळे बॉल आणि बॅटचा समन्वय न साधता बॉल विकेट किपरच्या हातामध्ये येतो. हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता मनोज काडगे. आणि बॉल ब्लास्टर्स टीमसाठी धावसंख्या 5. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलेत. बॉल रस्त्यावर जाऊन पडतोय, 2 धावा ऍड होते ग्राउंड ब्रेकर्स मध्ये. काय स्ट्रॅटेजी अनिकेत वर्माची वर्कआउट होते. 7 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे पहिल्या षटकातला. लास्ट बॉल मनोज काडगे, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट अनिकेतसाठी. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर. अपील झाली विकेट किपरच्या अपीलमध्ये तितकासा आत्मविश्वास नव्हता, उत्साह फक्त दिसून आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना ग्राउंड ब्रेकर्स संघ पोहोचलेला आहे बिनबाद 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 टीम ग्राउंड ब्रेकर्स.
पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल होता, त्यावर आपलं स्पेशल फीचर वापरताना बॉलवर कदम नाही लावलंय. धावसंख्येला वेग मिळतो. धावसंख्या 11 डबल डिजिट मध्ये पोहोचले विदाउट लॉस. लेंथ बॉल होता ऑन साइडला. पिकअप स्ट्रोक. बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं, पण मिळतील या 2 धावा. एक एक धाव महत्वाची आहे आणि त्याच गोष्टीचं महत्व ओळखताना थोड्या वेळासाठी धावसंख्येला पॉज मिळाला होता, पण आता धावसंख्येला वेग मिळतोय. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 13. ग्राउंड ब्रेकर्स समाधान थोडेसे खर्चिक राहिलेले. सुरुवात डॉट बॉलने झाली, पण त्यानंतर आर्यन कदमने दम दाखवताना चांगले स्ट्रोक्स जनरेट केले आणि आपल्या संघाला आधार दिलेला आहे. रात्रीचा सामना इन्व्हिटेशनल यंगस्टर्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आत्ताच जय्यत तयारी चालू झालेली आहे सर्व यंगस्टारशी. पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक, पण यावेळेस बॉल खूप जास्त उंच गेलाय आणि थेट लँड होतोय रस्त्यावर आणि या मिळतील धावा. 1 की 2 ती शहानिशा आपण करतोय. 2 की 1 या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 15. आता ग्राउंड ब्रेकर्सला कळून चुकले की कशा पद्धतीने खेळायला हवं. पहिल्या षटकामध्ये जसा खेळ अनिकेत वर्माचा पाहिला तसाच खेळ आता आर्यन कदमचा येतोय. चौकार किंवा षटकार नाही आला तरी चालेल, पण डबल्सने आपण चांगल्या पद्धतीने आत्मविश्वास बाळगून आपल्या धावसंख्येला वेग देऊ शकतो. तेच तंत्र आता आर्यन कदमचं पाहायला मिळालं. 4 चेंडूंमध्ये 8 धावांचं योगदान आर्यनने दिलंय ग्राउंड ब्रेकर्सला. धावसंख्या 15. समाधान ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय बॉलला, स्क्वेअर ड्राईव्ह, पण बॉल डी झोन मध्ये. 1 धाव मिळते. एकादवीत शिवाड धावसंख्या 16. विकेटचा शोध अजूनही अपूर्ण राहिलेला आहे. समाधानच्या या षटकात एकूण 9 धावा आल्यात. फक्त 1 डॉट. सुरुवात डॉट बॉलने झाली, पण त्यानंतर प्रत्येक चेंडूवर आर्यन कदमने परिपक्वता दाखवत असताना, चांगलं स्ट्रोक सिलेक्ट करत असताना धावांना वेग देण्याचं काम केलेलं आहे. समाधान. संधी आहे, पण क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. बॉल जातोय थेट रस्त्यावर. या दुसऱ्या षटकाचा शेवट डबलने होतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. ग्राउंड ब्रेकर्स संघ पोहोचलाय बिनबाद 18. 18 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2 ग्राउंड ब्रेकर्स. बाजूला संकेतजी खामकर यांचा संघ आपण पाहतोय बॉल ब्लास्टर्स. नवीन षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर मनोजलाच स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे. यापुढचा सामना आपण खेळणार आहोत रॉयल स्ट्रायकर्स वर्सेस ट्रॉफी फायटर्स. दोन्ही कॅप्टन्सने टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचं आहे. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत मनोज. आत्मविश्वास आहे, अभ्यास आहे, मागोवा आहे, आडवा आहे प्रतिस्पर्धी संघाचा. पण ऑन साइडला बैठक स्ट्रोक खेळलाय. स्लॉग स्वीप. बॉल डी झोन मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. नाही थांबण्याचं नाव घेत हे दोन्ही फलंदाज. धावांना वेग देण्यासाठी तत्परतेने कार्यशील राहिलेले आहेत. अनिकेत वर्माच्या वतीने या 2 धावा ग्राउंड ब्रेकर्सच्या टीमला मिळाल्या. धावसंख्या बिनबाद 20 बिनबाद 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. गोलंदाज प्रयत्न करतायत विकेटचा शोध घेण्यासाठी, पण ऑन साइडला सातत्यानं आपल्या कम्फर्ट झोनमध्ये दोन्ही फलंदाज खेळत आहेत. 80% रन्स ज्या आलेल्या आहेत ग्राउंड ब्रेकर्सच्या त्या ऑन साइडला आलेल्या आहेत आणि म्हणूनच आता गोलंदाजांना शैलीमध्ये बदल करणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. जेव्हा प्लॅन ए वर्कआउट होत नाही अशा वेळेला प्लॅन बी वर जावं लागतं. प्लॅन सी आहे, प्लॅन जी आहे. वेगवेगळ्या योजना तुम्हाला आखाव्या लागतात. तुम्ही जर एकाच योजनेअंतर्गत खेळ खेळला तर मग प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होतो आणि तेच ग्राउंड ब्रेकर्सच्या वतीनं पाहायला मिळते. 2 गोलंदाज आतापर्यंत बॉल ब्लास्टर्स कडून वापरले गेलेत आणि दोन्ही गोलंदाजांना ओळखून पारखून खेळ या दोन्ही फलंदाजांचा राहिलेला आहे. अनिकेत वर्मा 11 पोहोचलेत आणि आर्यन कदम 11. फुलटॉस बॉल. त्या फुलटॉस बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. मिळतात या 2 धावसंख्या 2 ने पुढं. 24 बिनबाद 24. आत्मविश्वास ठासून भरलेला आहे या 2 फलंदाजांमध्ये. सुरुवात सोपी नसते, ती सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात ग्राउंड ब्रेकर्ससाठी अनिकेत आणि आर्यन या दोन्ही फलंदाजांनी सोपी बनवलेली आहे. एक चांगली पार्टनरशिप, पण अजून एक आत्मविश्वास मनोज काडगेचा. पण आता पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक आणि पाहूया या ठिकाणी
धावा मिळतील किती? स्ट्रोक तर परफेक्ट होता, पण धावा किती मिळाल्यात त्या प्रश्नाचं उत्तर पंच देतील. 2 की 4? या प्रश्नाचं उत्तर आपण पंचांकडून घेऊया. या 2 धावा असेल आणि अशा पद्धतीनं स्ट्रोक सिलेक्ट केलाय, पण इंचभर कमी पडले फलंदाज अनिकेत वर्मा आणि अशा पद्धतीने धावसंख्येचा वेग काय मंदावत नाहीये. तसाच द्रुत गतीने धावफलक पुढे सरकतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज जर आपण प्राजक्ताताईंना विचारलं तर नगण्य आहे. फक्त 3 डॉट बॉल्स आतापर्यंत आलेले आहेत आणि म्हणूनच चांगलाच खेळ ग्राउंड ब्रेकर्सचा फलंदाजी करताना. ओ बॉल प्लेड ऑन. विकेटचा शोध मनोज काळेने घेतलं. आपल्या टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे गरज आहे. मनोज काडगेच्या खात्यात विकेट. अनिकेत बॅक टू पॅव्हिलियन. मिनिटं संपण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या जागेवर आला पाहिजेत आणि 2 मिनिटं संपल्या संपल्या बॉल डिलिव्हर झाला पाहिजे चौथ्या षटकातला. ही लक्षात घ्या गोष्ट, कारण यानंतर अजूनही हा सामना मोजून आपल्याला 4 सामने पूर्ण करायचे आहेत. म्हणूनच ती सूचना आयोजकांच्या वतीने आपण देतोय. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर मनोज काडगे. टॅलेंट आहे आणि तो योग्य त्या वेळी त्यांनी सादर सुद्धा केलंय. शशांक नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. बॉडीला रोल केलं, ऑन साईडला पुल केलंय, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, डी झोन मध्ये. या धावा किती मिळतील? 1 2 3 की 4? 1 2 3 की 4? आणि धावा मिळतील याच्या जी डब्ल्यू खामकर मसाले चौकार. ब्रेकर संघ पोहोचलाय. 30 धावा 1 गडी बाद घेऊया. स्पोर्ट इज सॅक प्रेझेंट स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
स्टाईलने तो स्ट्रोक खेळला आणि इतका सोपा झेल कसा शूट शकतो बघा ना. अगदी बॉल खाली आले होते पण थोडे दूर राहिले झेल टिपताना आणि म्हणूनच काही टेक्निक्स असतात झेल टिपण्याच्या. त्या टेक्निक्सवर थोडेसे कमी पडले क्षेत्ररक्षक. धावसंख्या एक गडी बाद 31. फुल टॉस बॉल. बॉल उडवलंय कव्हरला. बॉल डी झोन मध्ये. या 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीनं शशांक आपल्या संघाला चांगलाच आधार देतोय. धावसंख्या 33 झाले आणि म्हणतात ना की संघाला आधार द्यायचा तर माघार घ्यायची नसते आणि तीच कामगिरी शशांकची पाहायला मिळाली. आर्यन कदम चांगली साथ देत आहेत ग्राउंड ब्रेकर्सच्या टीमला आणि म्हणूनच जरी एक फलंदाज बाद झालाय, पहिल्या विकेटची पार्टनरशिप ब्रेक झाली, पण त्या पार्टनरशिपला ब्रेक जाण्याचं दुःख जाणवणार नाही ग्राउंड ब्रेकरच्या पेव्हलियन बॉक्समध्ये, कारण शशांकने आलेल्या 2 चेंडूंवर 6 धावांचं योगदान दिलेलं आहे. तर यालाच म्हणतात परफेक्ट बाउन्स बँक. शशांकच्या वतीनं ग्राउंड ब्रेकर्सला मिळालाय. धावसंख्या 33, एक गडी बाद. समाधान चौथा बॉल घेऊन या षटकातला. चांगला बॉल यॉकर लेन बॅकलिपला खाली घेतलं. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल स्क्वेअर लेगला. यावेळेस कुठली चूक होत नाही क्षेत्ररक्षकाकडून. बॉल अडवला जातो. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या थांबली आहे 33 वर, एक गडी बाद. समाधान सर्व चुका ओळखून त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी चांगलीच पिचिंग समाधानच्या वतीनं हाताळली गेली. या षटकात 3 धावा फक्त खर्च केल्यात. मागच्या षटकाच्या तुलनेने या षटकात कामगिरी चांगलीच राहिली आहे आणि त्या अचूक कामगिरीवर त्यांनी भर दिलेला आहे. जर तुम्हाला पुन्हा मौका मिळतोय अशा वेळेला ती संधी सोडून द्यायची नसते. मेहनत जास्तीची घ्यायची असते आणि तीच मेहनत या षटकावर समाधानने घेतली. इकॉनॉमिकल राहिले या षटकावर. ऑन साईडला बॉडीला रोल करून खेळतायत शशांक. बॉल जातोय स्क्वेअर लेगला. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 35. 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला. ग्राउंड ब्रेकर्स एका चांगल्या स्थितीत आहे. यस, लास्ट बॉल. बॉल पाठवून द्यायचं प्लीज. लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 आपण पाहतोय. काल दिमागदार उद्घाटन सोहळा आपण सर्वांनी आपल्या आठवणीत साठवून ठेवला. काल एक सामना खेळला गेला. इन्व्हिटेशनला एक मॅच झाली आणि त्यानंतर आजचं मुख्य वेळापत्रक आपण पाहतोय. हा 6वा सामना मुख्य वेळापत्रकातला. समाधान ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल मिड ऑनला. बॉल गॅदर करता करता क्षेत्ररक्षक चुकले पण तरी देखील नुकसान तितकं झालं नाही. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 35, एक गडी बाद. तर आमचे काही मान्यवर पुरस्कृत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. खर्जे अँड सन्स ज्वेलर्स, आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतोय. मिस्टर जतीन पटेल डबल बुल, बर्गर क्रिंग, मिस्टर चंद्रकांतजी बापते, श्री गजानन डेकोरेटर्स, बाळाशेठ खोपडे, निशिकांतजी शिंदे, शिवानंदजी शेट्टी, चंद्रकांतजी मोजाड, सतीशजी खानकर साहेब संचालक GS महानगर बँक, संजयजी गडेकर, चंद्रजी महाडिक, सुदर्शनजी केरकर, अमितजी डाके, राजेशजी मोरे, दीपकजी मौर्य, हितेशबाई खजाना प्लस, विक्रांत जाधव, श्रीजा 11, फास्ट लिंक कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मंथन एंटरप्राइजेस, साक्षी रिलेटर्स, जितेंद्रजी तिवारी, दिलीपजी यादव, प्रशांतजी पाषाणकर, गणेशजी पांचाल, महालक्ष्मी ज्वेलर्स, मेहुल अँड पियुष घोसर, महेशजी पावसकर, अरविंदजी सावंत खासदार साहेब, अजयजी चौधरी आमदार साहेब, शिवाजी पाटील आमदार साहेब, अनिलजी कोकिळ माजी नगरसेवक. तर 5व्या षटकाची होते सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत तेजस माणगावकर. अकुटप्याचा बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय पूल 4 पार. GW खामकर मसाले झणझणीत चौकार. धावसंख्येला वेग देतोय. 16 वर तो खेळतोय. ग्राउंड ब्रेकर्स पोहोचलेली आहे 39 वर आणि आता अजूनही 11 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे आणि चांगली स्थिती ग्राउंड ब्रेकरची. बॉल ब्लास्टर कडून प्रयत्न विकेटचा शोध घेण्याचे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतं. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला अटेम्प्ट करत नाही आहेत फलंदाज आर्यन कदम. स्ट्राईक रेट चांगला आहे पण ते 3 बॉल त्यांनी मिस आउट केले. 9 चेंडूंमध्ये 16 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. बॉल ब्लास्टर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि आतापर्यंत फलंदाजांनी त्या गोष्टीचा फायदा उचललाय असंच चित्र पाहायला मिळालेलं आहे.
रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटर्सने, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. शहानिशा आपण करतोय tennisseeki.in च्या त्या मोबाईल व्हॅनमध्ये. आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेली ती ही मोबाईल व्हॅन tennisseeki.in ची खूप चांगली संकल्पना आपण या वर्षापासून पाहतोय, ज्यामध्ये सर्व अद्ययावत तंत्रज्ञान परिपूर्ण आहे. त्याचमुळे सचिनजी मुंडे असतील आणि संतोषजी नाणेकर असतील, त्या ठिकाणी प्रॉपर सर्व गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. येस, ऑफिशियल डिसिजन इज फेअर बॉल तर होताच, रेफरल घेतलेला आहे. डिसिजन येते थर्ड अंपायरचं, आपण वाट पाहतोय. आणि डिसिजन पेंडिंग असं बघा, तुम्हाला लगेच स्पोर्टी सॅक डिसिजन पेंडिंग स्क्रीनवर पाहायला मिळतं. आणि हा व्हाईट बॉल आहे, तर रेफरल सक्सेसफुल बाय टीम ग्राउंड ब्रेकर्स. एका धावेची वाढ होईल. ओव्हर द विकेट, बॅटची लिडिंग एज बॉल मागे डी झोन. तर आज tennisseeki.in ची टीम लीड करतायत मिस्टर सुमित तिवारी आणि रोहन कदम, हे दोघं टेक्निशियन लीड करतायत या टीमला. खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, अनुभवाने या सर्व गोष्टी मिळतात आणि खरंच तो अनुभव सुमित तिवारी यांचा पाहायला मिळालाय. रोहन कदम यांचा देखील अनुभव आज आपण पाहतोय या tennisseeki.in च्या टेक्निकल टीममध्ये. तेजस बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट ना आर्यनसाठी. चांगला बॉल, पाय चालले नाहीत. हातात ब्रँडेड बॅट असून चालत नाही. तुमच्या पायांची हालचाल अचूक असायला पाहिजे आणि ती हालचाल झाली नाही तर मग फटका तुमच्या मनासारखा खेळता येत नाही. दरम्यान बॅटची एज होती. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 42 धावा, एक गडी बाद. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजचा सर्वोच्च धावफलक 61 धावांचा, 61चा सर्वोच्च धावफलक राहिलेला आहे. पाहूया त्या 61 धावांच्या पलीकडे पोहोचतोय का ग्राउंड ब्रेकरचा संघ. पण सकाळचा खेळ देखील तितकाच चांगला तेजसचा आपण पाहिला. 3 षटकारांची नोंद तेजसने दिली आणि हा देखील एक विक्रमच लालबाग प्रीमियर लीगचा तेजसच्या नावावर राहिलेला आहे. जेव्हा संघाला गरज होती अशा वेळेला सकाळीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तेजसने 3 षटकार खेचून सामना आपल्या नावावर केला. दरम्यान धावसंख्या 44, एक गडी बाद. चला, दोन्ही कॅप्टन्स रॉयल स्ट्रायकर्स आणि ट्रॉफी फायटर्स आपली टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी तयारीत राहायचं आहे. रॉयल स्ट्रायकर्स आणि ट्रॉफी फायटर्स, बी रेडी फॉर टॉस. आतापर्यंत 5व्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर्ड झालेले आहेत. धावसंख्या 44, एक गडी बाद. सन्माननीय संकेतजी खामकर, जे GW खामकर मसालेचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये 44, एक गडी बाद. आर्यन कदम 20 वर खेळत आहेत. अकुटप्याचा बॉल ऑन साईडला पूल केला, एलिव्हेशन तितकं नव्हतं या बॉलवर आणि या धावा मिळत आहेत 1. धावसंख्या पोहोचते 45. आमचे बॉल बॉय जे आहेत स्क्वेअर लेगला, त्या फ्लेक्सवर जोर देऊ नका, थोडे मागे थांबा, मागे थांबा. आमचे बॉल बॉय जे सकाळपासून मेहनत घेत आहेत त्यांची देखील प्रशंसा व्हायला हवी. तर तिकडे पडण्याची शक्यता, थोडे मागे थांबा जेणेकरून तुम्हाला देखील तो त्रास होणार नाही. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला स्ट्रायकर आर्यन 21 वर खेळत आहेत आणि सांघिक धावसंख्या ग्राउंड ब्रेकरची 45. बॅटची एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला, लेट्स सी, ही एक धाव मिळते. ऑफिशियलने डिसिजन दिलेला आहे ती एक धाव आहे. तर 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 46, एक गडी बाद. 46 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, ग्राउंड ब्रेकर्स. बळीरामजी चिकणे, अर्णव अँड आर्यन राजाराव, बाळासाहेबजी कांबळे, अध्यक्ष लालबागचा राजा मंडळ, हेमराजजी नेरळे, मुन्ना शेठ, अक्षयजी गावडे, मुंबई फिटनेस, सुकेशजी शिरगावकर, संदीपजी तुळसकर आणि निशांतजी यादव, सर्व मान्यवरांचं पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार. अशी साथ दरवर्षी द्याल हा विश्वास. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत करण काळे येत आहेत. करण काळेसाठी tennisseeki.in च्या कमेंट बॉक्समध्ये खूप चांगल्या पोस्ट आल्या होत्या. चाहते प्रचंड आहेत करण काळेचे. ऑन साईडला पूल केले आहे, थोडी मोकळी होते फलंदाजाला आणि या 2 धावा मिळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला स्वाईप केलाय. सन्माननीय संकेतजी खामकर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत.
विक्रांतजी जाधव स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत, तसेच सन्माननीय राम मावळे साहेब आपण स्क्रीनवर पाहतो tenniscricket.in आणि पुरस्कर्त्यांनी देखील ही स्पर्धा लोकप्रिय केलेली आहे. GW खामकर मसाले हा ब्रँड आपण पाहतोय आणि त्यांच्या वतीनं सातत्यानं ती गृहिणींची मदत होते ज्यांना मसाला हवे असतात आपल्या खमंग पदार्थांना उत्कृष्ट बनवण्यासाठी. तर करण काळे पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करत धावसंख्या 48, एक गडी बाद. शशांक स्ट्रायकर एंडला 10 वर खेळत आहेत. चांगली पार्टनरशिप. धीम्या गतीचा बॉल आणि जाळ्यात अडकलेले आहेत शशांक. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. धक्का दुसरा. ग्राउंड ब्रेकर्स. जाणीव सौरव बासुतकरने दिली की मी फक्त षटकारासाठीच खेळतो, सिंगल डबल मला जमत नाही. धावसंख्या 54. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि सर्व जे आपण कॅप पाहतोय लालबाग प्रीमियर लीगच्या ज्यावर श्रीजा आणि श्राव्या या 2 सोनपुरीचं देखील नाव तुम्हाला कोरलेलं पाहायला मिळते. तर धावसंख्या 55 झाले, 2 गडी बाद. 55 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 55. भार्गव तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. भार्गवचा डान्स, ती जी फ्लिपर होती मागच्या वर्षीची, या वर्षी पुन्हा कार्टविल पाहायला मिळेल. बॅटची बॉटम एज. बॉल धीम्या गतीने प्रवास करतोय, फॉलो थ्रू मध्ये येत आहेत. एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 56 वर. तर मागच्या वर्षीची कार्टविल जी फेमस झाली होती, यावर्षी सुद्धा कार्टविल पाहायला मिळेल आम्हाला. यावेळी काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आम्हाला. लहान मुलांची जी एक्झिबिशनल मॅच असेल त्यावेळेला. 56 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्या चांगली बनली. आपण चर्चा करत होतो 61 धावांच्या उच्चांकाची. तो आता उच्चांक मोडीत काढला जाईल का ग्राउंड ब्रेकर्स या टीमकडून. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तो उच्चांक मोडीत काढण्यासाठी स्ट्रायकर एंडला इन फॉर्म बॅटर आर्यन कदम जे 22 वर खेळत आहेत. ही गोष्ट जी आहे पुन्हा एकदा त्रास देईल, मानसिक त्रास देईल आर्यन कदमला. हे 4थ्यांदा झालं एकाच डावामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर खेळतच नाही आणि कदाचित गोलंदाजासाठी हा घरचा अभ्यास आहे की समोरील बॅटर कुठल्या झोनमध्ये वीक आहे, कुठल्या झोनमध्ये खेळत नाहीये. धावसंख्या 56. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. बॅटची धाव घेण्याचा प्रयत्न, पण आता पाहूया अंपायर डिसिजन इज आउट का नाही. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय बॅटिंग एंडसाठी. आपण बॅटिंग एंडसाठी अगोदर येणार आहोत वॉर रूम मध्ये. tenniscricket.in मोबाईल व्हॅनमध्ये आता पंच पोहोचतील. शेवट बॉल ब्लास्टरचा चांगलाच राहिलाय. जरी सौरभ बासुतकर यांच्याकडून एक षटकार आलाय, पण तरी देखील एंड खूप चांगला झालाय. करण काळे यांच्या वतीनं ते पुनरागमन झाले. लेट्स सी अंपायर डिसिजन काय येते ते अगोदर आपण चेक करणार आहोत. बॅटिंग एंडला फलंदाज सेफ आहे की आउट आहे त्यासाठी आपण येतोय वॉर रूम मध्ये tenniscricket.in. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन तयारीत राहा. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. 2 कॅप्टन्स रॉयल स्ट्रायकर्स आणि ट्रॉफी फायटर्स आपण तयारीत राहा. आपली टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी तयारीत राहायचं आहे. संकेतजी खामकर जे GW खामकर मसाल्याचे ओनर आहेत त्यांच्या शुभचं नाणेफेकीचं कौल होईल.
संख्या झाली 56 जिंकण्यासाठी 57 धावांचं लक्ष. 57 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. तर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सन्माननीय संकेतजी खामकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल केला जाईल. तर रॉयल स्ट्रायकर्स आणि ट्रॉफी फायटर्स, चला संकेतजी खामकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला मी सन्माननीय संकेतजी खामकर, GW खामकर मसाल्याचे ओनर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. रॉयल स्ट्रायकर्स आणि ट्रॉफी फायटर्स हे दोन कॅप्टन्स आहेत. कॉल कोण देईल? हा, एका बाजूला LPL आहे आणि एका बाजूला 2024 आहे. तुम्हाला कॉल द्यायचा LPL किंवा 2024. चला, रॉयल स्ट्रायकरचे कॅप्टन देतील कॉल. हेड इज अ कॉल अँड टेल सिटीज. तर नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच टीम ट्रॉफी फायटर्सने. आपण दोन्ही कॅप्टनची चर्चा करणार आहोत, थांबायचंय. तर निर्णय काय असेल? बॅटिंग करू पहिले. सकाळपासून जो प्रवास आहे तो चांगलाच राहिलेला आहे. तुम्ही एक चांगला खेळ खेळलेला आहे. फलंदाजीचा निर्णय निवडण्यामागचं नेमकं कारण काय? मी याच्या आधीची मॅच पण पहिली फलंदाजी करूनच जिंकलो होतो, पण पहिली फलंदाजीच करू. आतापर्यंत संघामध्ये काय बदल असेल की तोच संघ घेऊन खेळणार आहात? 2-3 प्लेयर आहेत, त्यांचा फक्त चेंज करू. एक्सपिरियन्स कसा राहिला या 5व्या पर्वाचा? कॅप्टन्सी मिळाली, सकाळी देखील तुम्ही चांगलं उत्तर दिलं की वय कमी जरी असेल माझ्याकडे गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेवरून मला कदाचित कॅप्टन्सी मिळाली असावी. पण एकंदरीत टीम्सकडून एक्सपेक्टेशन काय आहे? कारण आता हा सामना खूप महत्त्वाचा असेल तुमच्यासाठी. टीम तर मला 100% देतेच आहे, फक्त या मॅचला पण मला 100% हवे आहे त्यांच्याकडून. नक्कीच आपण जर मागणी करतायत, तुमचा संघ ती मागणी पूर्ण करेल. तर क्षेत्ररक्षण करायचं आहे रॉयल स्ट्रायकर्स, या निर्णयाकडे कसं पाहताय? हो, तर मला पण बॅटिंगच हवी होती, पण आता ठीक आहे, फिल्डिंग करू. 100% आम्ही द्यायचा प्रयत्न करू. यावर्षी जरा एक बॉलरची फक्त ती कमतरता मला भासते आहे, पण ठीक आहे, बेटर या मॅचला मी तोडीस तोड प्रत्युत्तर देईन, वाक्य मी पूर्ण करतोय. कसं वाटतंय हे जे मैदान आपलं घरचं मैदान आहे, खरं तर आपण इतरत्र पाहिलं तर विस्तृत मैदानात आपण खेळतो क्रिकेटचा हा खेळ, पण या ठिकाणी डी झोन आहे आणि स्वतःला असेंबल करावं लागतं या मैदानासाठी. तर काय सांगायला मैदान खेळताना आणि काही अनुभव आहे, गोड गोष्टी, गोड आठवणी या मैदानाच्या? आठवणी तर खूप आहेत. या मैदानात खूप वर्षापासून खेळतो आहे. इथे बॉलिंग प्राईजही घेतलेले आहेत, बॅटिंग प्राईजही घेतलेले आहे, मॅन ऑफ द मॅचही घेतलेले आहेत. आता फक्त एवढंच लक्षात ठेवलं आहे की ही मॅच जिंकायचीच आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न मी खूप खूप करेल. ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन्स. नाणेफेक जिंकलेले आहेत ट्रॉफी फायटर्सने, नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली आणि रॉयल स्ट्रायकरचा करायचं क्षेत्ररक्षण आपण आज टेलिसे.in वर पाहतोय. लालबाग प्रीमियर लीग पर्व पासला. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू. थँक्यू ओमकार. चला, दोन बॅटर्स या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ वाट न पाहता आपण लगेच दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहोत. 36 चेंडू 57 धावांची गरज आहे. कुठलीच धावसंख्या तुम्हाला जिंकण्याची शाश्वती देत नसते. तुमची मेहनत त्या निकालासाठी आवश्यक असते आणि पाहूया ती मेहनत आता फलंदाजांची पाहायला मिळेल का टीम बॉल ब्लास्टर्सची. वेळापत्रकातला हा 6वा सामना पाहतोय आपण. 6व्या सामन्यातला दुसरा डाव स्टार्ट होते. एक सामना वेळापत्रकातला फक्त बाकी आहे, म्हणजे रॉयल स्ट्रायकर्स ट्रॉफी फायटर्सचा टॉस झालाय आणि शेवटचा सामना वेळापत्रकातला टेरिफिक चॅलेंजर्स आणि बॉल ब्लास्टर्स असेल आणि त्यानंतर इन्व्हिटेशनल मॅच लहान मुलांची लालबाग स्टार्स आणि लालबाग चार्जर्स.
एक डाव आणि अर्धा तास हे समीकरण जुळवून घ्या. तर दोन बॅटर्स स्टार्ट करतायत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रतीक केदारी, सकाळी अपयशी ठरले होते. आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत फलंदाज तेजस माणगावकर, सकाळच्या सामन्याचे हिरो. तर पाहूया आता ही जोडी जमते का. बॉल ब्लास्टर्स या टीमसाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार. शशांक, पहिला बॉल फुल टॉस ऑन साईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल. एक सिंगल होते, पण थ्रो बॉलिंग एंडला, पण कुठल्या एंडला थ्रो करतो, बॅकअप आहे का ते पाहणं गरजेचं आहे. थोडी घाई झाली क्षेत्ररक्षकाची, एकाच ॲक्शनमध्ये थ्रो केला न पाहता, पण बॅकअप असल्यामुळे सुदैवानं नुकसान झालं नाही. एक धाव मिळते. हा जो भार्गव आहे त्याची काटविल आज पाहिजे. पुन्हा एकदा ते व्हायरल होतील का आज यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. भार्गव येस, संध्याकाळी इन्व्हिटेशन मॅच आहे चार्जर्स आणि स्टार्स या दोन संघांदरम्यान. ती इन्व्हिटेशन मॅच आपण पाहणार आहोत. बॉलर शशांक बॅकफुटला बॅलन्स करून कट करण्याचा प्रयत्न, फ्लेक्झिबल आहेत फलंदाज तेजस माणगावकर. गुडघ्यावर प्रॉपर बॅलन्स करताना कट करायचा प्रयत्न त्यांचा होता. इंटेंट क्लिअर आहे, मला प्रत्येक बॉलवर धावा गोळा करायच्या आहेत आणि त्यासाठी ती बॉडी ॲडजस्टमेंट सुद्धा तेजस माणगावकरची आपण पाहतोय. सकाळी देखील त्यांनी एक तंत्र वापरलं होतं, सुरुवातीला सेट व्हायचं आणि त्यानंतर मग चार्ज करायचं. ते तंत्र सकाळी आपण पाहिलं, त्याचमुळे दुसऱ्या डावासाठी परिपक्व असा फलंदाज म्हणून तेजस माणगावकर यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. पण शशांकचं आव्हान कसं पेलताय, क्लासिक कव्हर ड्राईव्ह ॲट हिज बेस्ट, पण मिळते फक्त एक धाव. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. शशांकच्या विरोधात तेजस सुद्धा हळूहळू डोकं वर काढतोय, कारण जर मोठ्या धावफलकाला अचीव करायचं आहे तर पहिल्या षटकापासूनच ती पूर्वतयारी तुम्हाला करावी लागते आणि तीच तयारी तेजस माणगावकरची पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 2. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक दर्शक बनतोय, बॉल थेट रस्त्यावर जाऊन पडतोय. हा नो बॉल आहे आणि नो बॉलवर धावा मिळतील 2. 3 धावांचा बोनस बॉल ब्लास्टर्सला. फ्री हिट बॉल आणि आता 3 चेंडूचा खेळ संपून धावसंख्या झाले बिनबाद 5. तेजस आता प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाच्या चुकीचा फायदा उचलण्याच्या इराद्यात आहे. फ्री हिट बॉलवर पाहूया कशा पद्धतीने बरसतोय. समोर शशांक ओव्हर द विकेटनं आकुटप्याचा बॉल फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पंथदर्शक आणि काही अंतराने या मिळतात फक्त 2 धावा. 6 मिळू शकल्या असत्या, पण 2 धावाच मिळालेल्या आहेत. 2 धावांची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. प्रत्येक षटकामागे जवळपास 10च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये एक पॉझिटिव्ह इंटेंट या 2 फलंदाजांचा पाहायला मिळते, प्रतीक आणि तेजस. तेजसने ड्रायव्हिंग सीटवर बसणं पसंत केलंय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पायन स्ट्राईड मोठी करून स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॉल जातोय डी झोनमध्ये. 22ची 1 धाव मिळते. 1 धाव ॲड होईल. धावसंख्या पोहोचते 8व्या आकड्यावर. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजेच एकूण 57 धावांचं आणि 57 पैकी 8 धावा पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजून 49 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 31 चेंडू, 49 धावांची गरज. सेकंड इनिंगमध्ये व्यवस्थित सांभाळायच्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल जाईल कव्हर पॉइंटला, मिळते 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर बॉल ब्लास्टर संघ पोहोचतोय बिनबाद 9 वर. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आम्ही येतोय 9 धावा. प्रतीक केदारी नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. तेजस माणगावकर स्ट्रायकर एंडला नाही आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत.
स्ट्रायकर एंडला आता प्रतीक केदारी आहेत. बघा विशारद पगारे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. घेरलंय सर्वांनी त्यांना. चांगला खेळ मागच्या सामन्यात विशारदचा राहिलाय. रिलॅक्स आहेत, एन्जॉय करतायत. आपल्या सर्व मित्रांना खेळताना पाहून तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. अमेय बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रतीक केदारी. बॅटची एज बॉल विकेट किपरच्या दिशेनं दरम्यान मिळते. डी झोन मधली एक धाव. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 10 वर. जिंकण्यासाठी अजून 47 धावांची गरज आहे. 29 चेंडू आणि 47 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. जसा आत्मविश्वास दोन्ही संघातील खेळाडूंचा दिसतोय, म्हणजेच रिझल्ट शेवटच्या षटकावर जाईल ही दाट शक्यता आता वाटते. मिस्टर केदारी उचलतील का जबाबदारी? हुक करायचा होतं पण बॉल जातोय मागे. फाईन लेगला 1 मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या झाली 11. मागच्या सामन्यामध्ये जे करता आलं नाही ते करण्याची पुन्हा संधी मिळते जेव्हा आपण लीग स्टेजेसमध्ये खेळतो. आणि म्हणूनच प्रतीक जे षटकार खेचण्यासाठी ओळखले जातात, तेजस चर्चा करतायत. यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला आहेत 2, पण या मिळतील धावा 2. 2ची होते वाढ. धावसंख्या बिनबाद 13. सातत्यानं फटके खेचले जातात या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. तुमच्याकडे जर प्रॉपर एलिव्हेशन असलं तर मग तुम्ही या मैदानावर अजिंक्य राहू शकता. आणि तेच या ठिकाणी प्रतीक आणि तेजसच्या वतीनं सातत्यानं पाहायला मिळते. ॲटलिस्ट एलिव्हेशन देत आहेत की बॉल डी झोनमध्ये जाईल. गॅप शोधण्याचा प्रयत्न करतायत. अमित चव्हाण ओव्हर द विकेट. सरळ बॅटचा केला वापर. बॉल करतो हवाई सफर. मैदान कुठलं असं नाव फक्त आपलंच चालते. प्रतीक केदारी षटका. GW खामकर मसाले 6. खेचणारा तो बादशाह आहे. सिक्सर किंग आहे. मागच्या पर्वात षटकार खेचून प्रतीक केदारीने पर्वाची सुरुवात केली होती. या पर्वात रोहित मानेने षटकार खेचून ती सुरुवात षटकाराची दिलेली आहे. तर आता बघा प्रतीक केदारी पुन्हा एकदा आपल्या नैसर्गिक भूमिकेमध्ये येत आहेत आणि जास्तीत जास्त स्ट्रेट बॅटेड 6 खेचण्यासाठी ते ओळखले जातात. धावसंख्या 19. सन्माननीय बाळासाहेब खोपडे यावेळेचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते, तरी मी त्यांचं स्वागत करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं. सन्माननीय बाळासाहेब खोपडे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूर आहेत. गॅप शोधलाय. मिळते ही 1 धाव आणि धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. मी उल्लेख केला होता की हा सामना वाटतो तितका सोपा नाहीये. धावसंख्या 20 झाले आणि आता शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. प्रत्येक षटकामध्ये एक सातत्यपूर्ण खेळ आपण पाहतोय. जितक्या धावा गोळा करायच्या आहेत तितक्या गोळा होत आहेत आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाज दडपणा दिसत नाहीये. पॉझिटिव्हिटी दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावर दिसते. पण आता पाहूया अमेय चव्हाण ते आव्हान स्वीकारतोय का? या षटकात 11 धावा खर्च केल्या आहेत. भरपाई त्यांच्या वतीने मिळते का ग्राउंड ब्रेकर्सला? ओव्हर द विकेटने बॉलर तयार. अमेयचा एकच ध्येय विकेट घ्यायचं आहे, पण क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत. कव्हरला पोचता पोचता कमी पडलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 21 झाले. 2 षटकां समाप्तीत बाल ब्लास्टर संघाची धावसंख्या झाले 21 धावा. एकही विकेट न गमवता 21 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बॉल ब्लास्टर्स. तर व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे आपण पाहतोय. संकेतजी खामकर आहेत, सोबतच बाळाशेठ खोपडे साहेब, तसेच सन्माननीय राजन कोतावडेकर, तसेच सर्व सन्माननीय पाहुणे आनंदाने या स्पर्धेला पाहत आहेत. आपल्यातला क्रिकेटपटू जागरूक करतायत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मला असं वाटतं शशांक. पुन्हा एकदा शशांकलाच कंटिन्यू करण्यात आलेले आहे, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 2 षटकं संपलेली आहेत.
आणि अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. जर आपण रिव्हर्स काउंटडाऊन घेतलं तर 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 36 धावांची. तर मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघ हार नाही मानणार आणि म्हणूनच थोडी चर्चा आता झाली. प्रतीक केदार आणि तेजस माणगावकर या दोन फलंदाजांदरम्यान. प्रतीक केदार आता सुटलाय, 13वर पोहोचलेला आहे. तेजस थोडासा पॉज घेतोय, थोडासा वेळ स्वतःला देतोय. 6 चेंडूंवर 6 धावा त्याने बनवलेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप या पहिल्या विकेटसाठी, बॉल ब्लास्टर्ससाठी प्रतीक केदार आणि तेजसशी. शशांक, चेंडू समजलाच नाही, थोडासा वेळ घेतला, गती खेचली होती या चेंडूमधून गोलंदाज शशांकने. दरम्यान मायरा यांना आपण स्क्रीनवर पाहिलं, पाय चालले नाहीत हा स्ट्रोक खेळताना. आणि बघा, श्राव्य आणि मायरा देवाकडे प्रार्थना करतात की आमचा संघ जिंकू द्या, जिंकेल. लालबागचा राजा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतो, सर्वांच्या प्रार्थना ऐकतोय. पण आता दोन्ही संघ जर लालबागच्या राजाचे भाविक आहेत तर मग आता राजा ऐकेल कोणाचं? तर याचमुळे आता क्रिकेटचा खेळ आहे, तो खेळ आपण पाहूया. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 22. जिंकण्यासाठी 22 चेंडू 35 धावांची गरज. 22 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक जमेची बाब आहे बॉल ब्लास्टरची, एक पार्टनरशिप. आणि ग्राउंड ब्रेकरसाठी आता सर्वात महत्त्वाचं टार्गेट तेच आहे की पार्टनरशिपला ब्रेक कसं करता येईल. आणि दोन फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीवर जर आपण लक्ष वेधलं तर प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स ते दोघं खेळत आहेत. आणि शशांक एक हाय कॅलिबर असलेले गोलंदाज आहेत. आणि पाहूया त्यांच्या वतीनं आता तो कमबॅक होईल का. बॅटची एज, बॉल फॉलो थ्रूमध्ये शशांक अडवतील, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. मागच्या षटकाच्या तुलनेने शशांक या षटकामध्ये चांगलीच परत फेड करतोय. 21 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. खूप चांगला हा सामना रंगतोय, प्रेक्षकांना आपल्या जागेवर खेळवून ठेवते. प्रेक्षकांना असेच सामने आवडत असतात. एक आधी सामने प्रेक्षक बघत नाही, प्रेक्षकांना निकाल शेवटच्या बॉलपर्यंत अपेक्षित असतो आणि तो निकाल या सामन्यात शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाईल. शशांक तयार. ऑन साईडला स्वाईप केलाय. सन्माननीय जितेंद्रजी तिवारी यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय जितेंद्रजी तिवारी या, आपलं स्वागत आहे. मी विनंती करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं सन्माननीय जितेंद्रजी तिवारी आपण व्यासपीठावर आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. लालबाग प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. तर धावसंख्या 23. एक बॉल ब्लास्टर टीम चांगल्या स्थितीत का दिसते. प्रतीक आणि तेजस या दोघांचा खेळ जो कधीही गिअर चेंज करू शकतो, कारण तेजसचे 3 षटकार लगातार आपण पाहिलेले आहेत या अगोदर. आणि म्हणूनच प्रतीक केदारची त्याला साथ मिळते, ही एक जमेची बाब आहे. पण शशांक देखील सांगतोय की जितके डॉट देता येतील, जितकं प्रेशर बिल्टअप करता येईल तितका गोलंदाजांनी प्रयत्न करायला हवा आणि ते करतायत. एक्झॅक्टली हेच मी उल्लेख करत होतो की डॉट बॉल्स आले पाहिजे. शशांक त्याच ट्रॅकवर आहे. विकेटचा शोध जरी घेता येत नाहीये, पण प्रतिस्पर्धी संघावर जर दडपण वाढवायचं असेल तर मग डॉट बॉल्स येणं आवश्यक आहे. शेवटचा बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. 19 चेंडू 34 धावांची गरज. पण दबावाचा अभाव ज्या फलंदाजाकडे आहे तो फलंदाज मैदानात भाव खाऊन जातो. आणि पाहूया तो भाव खाऊन जाईल का या शेवटच्या बॉलवर प्रतीक केदारी. शशांकने आतापर्यंत हे षटक चांगलंच हाताळले. 3 डॉट्स आणि 2 धावा खर्च केलेले आहेत. इकॉनॉमिकल राहिलेत. ही भूमिका खूप महत्वाची असते जेव्हा आपण मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळतो. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. धावसंख्या बॉल ब्लास्टरची बिनबाद 23. हवेत आहे बॉल. एलिव्हेशन प्रॉपर. बॉल हवाई सफर करून पोहोचतोय काऊ कोनसी बारेशा पार. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या बिनबाद 25. 25 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. घेऊया आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्पोर्टिसॅक प्रेझेंट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट. यस, टाइम आउट तर होतोय, परंतु या ठिकाणी विशेष अतिथींचा सन्मान आपल्याला करायचा आहे, जे आज खास आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. विशेष सन्मान मात्र या ठिकाणी आपण मान्यवरांचा करणार आहोत. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालेलं व्यक्तिमत्व, त्यांचा आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी राजनजी कोतावडेकर साहेब यांना विनंती करेल, एक असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेलं आहे म्हणजे लालबागकरांनी त्यांना कधीही विनंती करावी आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहणारं व्यक्तिमत्व, एक दिलदार मनाचा माणूस, समाजसेवक बाळा खोपडे साहेबांचा त्या ठिकाणी सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात.
या लालबाग प्रीमियर लीगचे एक असणारं ऋणानुबंध जे आहेत ते मात्र आणखी दृढ व्हावेत आणि बाळा खोपडे साहेब आपल्याला देखील उदंड आयुष्य आणि अशाच प्रकारे जे आपण समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे ते पुढे घेऊन जावं. लालबाग प्रीमियर लीग आयोजन कमिटी पर्व 5वे बाळासाहेब आपल्या पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. या ठिकाणी आपण आणखीन एक सन्मान करत आहोत. खास जितेंद्र तिवारी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचाही आपण या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत. आज अख्ख्या मुंबईभर लालबाग प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे आणि या ठिकाणी बाळा खोपडे साहेब तर आलेलेच आहेत, परंतु त्याचबरोबर जितेंद्र तिवारी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. आपण त्यांचाही एक विशेष सन्मान मी राजन कोतावडेकर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानस सचिव राजन कोतावडेकर साहेब, आपणास विनंती असणार आहे. जितेंद्रजी तिवारी साहेब एक आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे. या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आपल्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही स्वागत करत आहोत, कारण आपल्या सगळ्यांचं प्रोत्साहन पाठिंबा या स्पर्धेसाठी नेहमीच राहिलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या दोघांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर जाऊयात या मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स मनीष सर. सर्व सन्मान्य पाहुण्यांचं स्वागत. इतर परंपरा आहे आणि आता आपण चौथ्या षटकाकडे येतोय आणि पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी अमित चव्हाणला बोलवण्यात आलेलं आहे. ओव्हर द विकेट ना. ओ यावेळेस बॅटची एज कॉट बिहाइंड. फलंदाज तेजस होत आहेत बाद. मी नाही घेणार माघार, देईन आपल्या संघाला आधार. अमय घेतोय विकेट. पहिला धक्का बॉल ब्लास्टर्स. खनकर साहेब GS गुलाबराव शेळके महानगर बँकेचे ते संचालक आहेत आणि विशेष म्हणजे बाबू आडेगावचे सुपुत्र आहेत, त्यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. पहिल्याच बॉलवर अमित चव्हाण विकेट घेतोय आणि आपल्या संघाला आधार देतोय. गोलंदाजीच्या बाबतीत ग्राउंड ब्रेकर्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. साहिल ठुकरुल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर यांना पाहायला मिळतील. आता जिंकण्यासाठी आव्हान थोडंसं कठीण होऊ लागलेलं आहे, पण जोपर्यंत प्रतीक केदारी मैदानाच्या आतमध्ये आहेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची बॅट चौकार आणि षटकारांचं उत्तर देण्याच्या तयारीत आहे. यानंतर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय ट्रॉफी फायटर्स या टीमने. ऑन साइडला खेचलाय हा बॉल. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. ट्रॉफी फायटर्सने फलंदाजी निवडलेली आहे आणि रॉयल स्ट्रायकरला क्षेत्ररक्षण करावं लागेल. तर दोन्ही टीमच्या तयारीत राहायचं आहे. हा सामना संपल्या आपण सराव न करता सामना स्टार्ट करायचा आहे. तर धावसंख्या 26 झाले, एक गडी बाद. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अमयचं हे षटक आतापर्यंत चांगलंच राहिलं ग्राउंड ब्रेकर्ससाठी. पण आता साहिल ठुकरून स्ट्रायकर एंडला आहेत. अमय चव्हाण ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुल केलंय आणि बॉलला पुलच्या दिशेने गोल केलंय, पण मिळतात या 2 धावा स्क्वेअर लेगला. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 15 चेंडू 29 धावांची गरज आहे बॉल ब्लास्टर्स या टीमला. 1-2 मोठे स्ट्रोक्स जर आले तर सामन्यामध्ये बॉल ब्लास्टर हा संघ सुद्धा तडका फडकी परत येऊ शकतो, पण ती गरज साहिल पूर्ण करेल की प्रतीक केदारी पूर्ण करेल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 2 लीड बॉलर्सची दोन्ही स्पेल संपण्याच्या मार्गावर आहेत. या अगोदर शशांकचं स्पेल संपलं, आता अमयचं स्पेल देखील संपण्याच्या मार्गावर आहे. 3 चेंडू बाकी. फुल टॉस बॉल, बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे बॉलर पोहोचतायत. तोपर्यंत 1 धाव वेगानं पूर्ण केलेली आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाले, पण तिघांना बॉल अडवता आला नाहीये, कॅच कंप्लीट करता आला नाहीये. 1 धाव पूर्ण होऊन स्ट्राईकवर आता साहिल प्रतीक केदारी पोहोचलेले. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी 57 धावांचं टार्गेट आहे. 57 पैकी 29 धावा पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजून 28 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 28 धावांची गरज. 12चा आस्किंग रन रेट झालेला आहे आणि त्या आस्किंग रन रेटला कुठेतरी प्रत्युत्तर देण्यासाठी प्रतीक केदारी यांचं खेळपट्टीवर ठाण मांडून खेळणं महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे. आणि पाहूया तसाच खेळ. अमित चव्हाण लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. चांगला बॉल होता, बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय मागे, लेग बायची 1 धाव मिळेल. डी झोन मधली एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते
30 या आकड्यावर 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 27 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि म्हणूनच स्वतःच्या घडीला पाहिलं तर गोलंदाज देखील ते जाणत असताना प्रत्येक षटकावर चांगलं काम करताना पाहायला मिळाले. 2 गोलंदाज आतापर्यंत वापरले गेलेले आहेत ग्राउंड ब्रेकर्स कडून आणि दोन्ही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. शेवटचा बॉल असेल अमेयच्या स्पेलमधला, 4थ्या षटकातला शेवटचा, आणि पकड मजबूत आहे. आणि आता पाहूया नेमकं प्रतीक केदारी यांच्याकडे प्रतिउत्तर कसं आहे या शेवटच्या बॉलवर 4थ्या षटकाच्या. अमेय ओव्हर द विकेट, ऑन साइडला पूल केलंय. फलंदाज प्रतीक केदारीने उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळलाय लय बारी. बॉल सीमारेषा पार. GW खामकर मसाले, झणझणीत चौकार. धन्यवाद बाळाशेठ, आपण आवर्जून उपस्थित राहिलात. या आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळते. या मंडळाचे आधारस्तंभ या ठिकाणी आपण पाहतोय राजेंद्र शेठ लांजवळ असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर सुधीर भाऊ साळवी असतील. ही दोन्ही व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी मात्र सातत्याने या स्पर्धेला प्रोत्साहन दिलं आणि आज मुंबईभर चर्चा पाहायला मिळते. यास भाऊ, प्रश्न कोणताही असू देत, उत्तर भाऊ. आणि भाऊंचा या ठिकाणी आपण प्रमुख, हो अगदी एकत्रितपणे राजेंद्र शेठ लांजवळ, सुधीर भाऊ साळवी या दोघांनी या स्पर्धेला ज्या पद्धतीने एका उंचीवर घेऊन गेलेत आणि या खेळाडूंच्या पाठी मागे मात्र ज्या पद्धतीने उभे राहिलेत, म्हणून आज ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर गेलेली आहे. गो टू कॉम्बॉक्स. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. साहिल टुकरूल स्ट्रायकर एंडला 4 वेळ खेळतात. प्रतीक केदारी 20 वर खेळतात. 34 धावा बॉल ब्लास्टरच्या. आणि आता 12 चेंडू 23 ची गरज जाते. 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आर्यन कदम, ज्यांनी या अगोदर चांगली फलंदाजी सादर केली आपल्या संघासाठी, आणि गोलंदाजी या भूमिकेमध्ये आता आर्यन कदम. पण आर्यनच्या समोर साहिल टुकरूल दाखवतायत दम. बॉलला पाठवलंय 2 धावांसाठी मिड विकेट झोन मध्ये. 2 धावा मिळत आहेत. मागणी तसा पुरवठा साहिल टुकरूल करतात. त्यांना माहिती आहे की प्रत्येक चेंडूवर 2 धावा आल्या तरी आपण शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघासाठी ती प्रतिष्ठा राखू शकतो, आणि तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवर साहिलच्या वतीनं पाहायला मिळाला. 11 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. डॉट बॉल्स येता कामा नये हेच कदाचित केदारी सांगताना पाहायला मिळत आहेत साहिल टुकरूलला. प्रत्येकचा खेळ साजेशा राहिलेला आहे, फायद्याचा राहिलेला आहे. आर्यन कदम ओव्हर द विकेटनं. फुल पिच बॉल होता. फटका दमदार, वजनदार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. GW खामकर मसाले, षटकार. षटकार आलाय धावसंख्या बॉल ब्लास्टरची 42 झाले. जिंकण्यासाठी 10 चेंडू 15 धावांची गरज आहे. खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होतात, आणि मजबूत खांद्यांची फलंदाजी साहिल टुकरूलची पाहायला मिळते. आर्यन कदम सुद्धा आता पाहूया तोडीसोड प्रत्युत्तर देतील का. 10 चेंडू 15 ची गरज. ओव्हर द विकेट. प्रतिउत्तर मिळते. गती काढली होती आर्यनने या चेंडूवरची. ऑन साइडला शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो षटकारानंतर. हेच तर आवश्यक होतं टीम ग्राउंड ब्रेकरसाठी. बॉल शिल्लक आहेत 9. आवश्यकता 15 धावांची. धावसंख्या बॉल ब्लास्टरची 42 वर थांबलेली आहे. रिप्लेमध्ये आपण टेनिस विकेट डॉटिंगच्या पाहतोय. गती काढली होती. हार्डलेन बॉल पिच केला. ऑन साइडला कमिट झाले होते पुल करण्यासाठी. बॉल थायपॅडवर आदळतोय. येतोय हा डॉट बॉल जो आवश्यक होता ग्राउंड ब्रेकरसाठी. अपील तर LBW ची झाली होती. हाईट फॅक्टर कदाचित लक्षात घेतलं असावं. 9 चेंडू 15 ची गरज आहे. जसा उल्लेख आपण पहिल्या षटकापासून करतोय की हा जो निकाल आहे या सामन्याचा शेवटच्या षटकापर्यंत जाईल, कारण दोन्ही संघांची आत्मीयता जिंकण्यासाठीची आपण पाहतोय दोन्ही डावांमध्ये. आर्यन कदम तयार साहिल टुकरूलसाठी. स्लॅश केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे, पण ते दर्शक बलतीन. बॉल जाईल D झोन मध्ये. मिळतात या 2 धावा. 2 धावांची होते बडधाव संख्या 44.
8 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्राईकवर आता कोणीही असू द्या, फायदा होतोय. बॉल ब्लास्टरचा साहिल सुद्धा 4 झालेले आहेत. साहिल देखील आता आत्मविश्वासाने खेळताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रतीक केदारीला तितकी स्ट्राईक मिळाली नाहीये, पण जबाबदारी पूर्णतः स्वीकारलेली आहे साहिल ठुकरूलने. 8 चेंडू 13 धावांची गरज बॉल ब्लास्टर्स या संघाला. बॉल ब्लास्टर्सच्या संघमालकांचा आपण जर विचार केला तर संकेतजी खामकर आणि ग्राउंड ब्रेकर्सचे संघमालक आहेत राजनजी कोटावडेकर. दोन्हीही संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहूया या ठिकाणी बॉल ब्लास्टर्स की ग्राउंड ब्रेकर्स. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, दमदार आहे, असरदार आहे, मैदानाच्या आरपार जाणारा आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाले 46. 7 चेंडू 11 धावांची गरज. 7 बॉल्स अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रतिउत्तर मिळते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, उत्तर योग्य तरी द्यावं लागते आणि 2 संघ एकमेकांना सातत्याने प्रत्येक बॉलवर प्रतिउत्तर देत आहेत, काउंटर अटॅक करतायत. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जाते आणि साहिल टुकरूलच्या वतीनं सातत्याने तेच अटॅकिंग स्ट्रोक्स खेळले जात आहेत. आतापर्यंत या षटकावर जर अधिराज्य पाहिलं तर फलंदाजांचं राहिलेलं आहे. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. 7 चेंडू 11 धावांची गरज. मागच्या 5 चेंडूवर जे करता आलं नाहीये, आर्यन कदम या शेवटच्या बॉलवर करेल का, की या शेवटच्या बॉलवर सुद्धा समारोप गोड करेल फलंदाज साहिल ठुकरूल. लास्ट बॉल ऑफ 5th ओव्हर. 7 चेंडू 11ची गरज. चांगला बॉल, टो क्रशिंग यॉर्कर. बॉल जातोय फ्लाय स्लीपला. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बॉल ब्लास्टर्स संघ पोहोचलेला आहे 57 धावांचा पाठलाग करताना. 46 धावा 1 गडीबा जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉल ब्लास्टर्स. वर आलेला आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर मग निकाल सुपर ओव्हरच्या माध्यमातून देण्यात येईल आणि आता पाहूया दोन्ही संघ त्या प्रतीक्षेत आहे. निकाल कुठल्या संघाच्या बाजूने लागेल. मेहनत तर दोन्ही संघ करते आहेत आणि पाहूया ती मेहनत कुठल्या संघाची कामी येते. स्ट्रायकर एंडला प्रतीक केदारी. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येतात शेवटच्या षटकासाठी. आकाश भोसले पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. शेवटच्या षटकाची सुरुवात करतायत. आढावा घेत आहेत प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा. प्रतीक केदारी पहिला बॉल फेस करण्यासाठी या शेवटच्या षटकातला. बॅटची एज, विकेट किपर दूर राहिले. साहिलचा कॉल प्रतीक स्वीकारतोय. एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेचं महत्व साहिल टुकरूलला माहिती आहे. प्रतीक धाव घेण्याच्या तयारीत नव्हते, पण आता शेवटच्या टप्प्यावर मात्र 1 धावेचं नुकसान म्हणजे विजयापासून आपण लांब राहू शकतो आणि म्हणूनच ती 1 धाव साहिल टुकरूलने पूर्ण केली. शेवटचे 5 बॉल्स बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता 10 धावांची. मागणीचा पुरवठा क्रिकेटचं हेच तंत्र आहे आणि आता विकेटचा शोध घेण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर तयार आहेत आकाश भोसले. धावांचा शोध घेण्यासाठी स्ट्राईकला ठुकरूल स्ट्रायकर एंडला आहेत. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं लालबाग प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या पर्वामध्ये हजेरी लावतात, कारण एक चांगलं क्रिकेट त्यांना पाहायचं आहे. एका छोट्या मैदानात सुद्धा चांगलं क्रिकेट खेळता येऊ शकतं. त्याची प्रचिती, त्याचं प्रमाण आपण लालबाग प्रीमियर लीगच्या वतीनं सातत्याने देतोय. 5 चेंडू 10 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. आकाश ड्राईव्ह केल्या बॉलला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत, झेल घेत आहेत आणि साहिलचा खेळ संपतोय. प्राइसलेस विकेट या शेवटच्या षटकामध्ये. साहिल बॅक टू पॅव्हेलियन. या भूमिकेमध्ये येत आहेत. पाहूया शेवटच्या टप्प्यावर येऊन कार्यक्रम करतायत का. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. नॉन स्ट्रायकर एंडला प्रतीक केदारे अजूनही ते आपलं प्रस्थ टिकवून आहेत. पाहूया त्यांचं प्रस्थ टिकेल का. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार. आकाश. आकाशला आकाश दाखवण्याचा प्रयत्न होता.
बॉल येतोय मिड विकेट मिड ऑन झोन मध्ये आणि प्रतीक केदारी नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज आल्या पावली परत. मनोज बॅक टू पॅव्हलियन, बॅक टू बॅक. दुसरा धक्का बसतोय टीम बॉल ब्लास्टर्स. चेंडू 10 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. संजोग खामकर. खामकर हा ब्रँड आता टिकवून ठेवायचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, तर मात्र हा खेळ आपल्या नावावर करावा लागेल संजोग खामकर यांना. 3 चेंडू 10 धावांची गरज. हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलंय. हे खूप चांगलं केलं संजोग खामकर यांनी. त्यांना माहित आहे की प्रतीक केदारे यांची बॅट प्रत्युत्तर देते, तर अशा वेळेला स्वतः फिनिशर न बनता जो सेट बॅटर झालेला आहे त्याला कुठेतरी संधी मिळायला हवी आणि संजोगने तेच तंत्र अवलंबलं आणि स्ट्राईकवर आता प्रतीक केदारीला आणलं. धावा झालेल्या आहेत 48. जिंकण्यासाठी 2 चेंडू 9 धावांची गरज. हा पुढचा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे, बॉल ब्लास्टर्ससाठी सुद्धा आणि ग्राउंड ब्रेकरसाठी सुद्धा. आणि पाहूया या पुढच्या बॉलवर कमीत कमी 2 धावा येत आहेत का, जे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तयार आहेत फलंदाजीसाठी प्रतीक केदारी. जे इतरांना जमत नाही ते आम्ही बऱ्यापैकी जमवून घेतो असं प्रतीक केदारी यांनी कित्येक स्पर्धांमध्ये केलेलं आहे. आणि आता या प्रतिष्ठेच्या सामन्यामध्ये तसंच करून दाखवावं लागेल, कारण या अगोदर हे षटक ग्राउंड ब्रेकर्स यांच्या खात्यात गेले, पण आता जर शेवटचे 2 बॉल्स आपल्या नावावर केले तर हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता प्रतीक केदारी यांच्याकडे आहे. 2 चेंडू 9 धावांची गरज. आतापर्यंत चांगलं षटक आकाश भोसले यांनी हाताळलेलं आहे. दडपण आपल्या खांद्यावर घेताना चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये आकाश भोसले यांच्या वतीने पाहायला मिळाली. 2 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला प्रतीक केदारी उचलतील का जबाबदारी, स्ट्रोक खेळतील का लयबारी. 2 चेंडू 9 धावांची गरज. बॉलर तर या बॉलिंग ट्रॅकवर आकाश उचलले जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय लयबारी, बॉल जाईल लॉंग सीमारेषा पार. येतं षटकार. प्रतीक केदारी इज ऑन. 2 धावा. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावा आलेल्या. अजूनही 7 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. अजूनही 6 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर मध्ये हा सामना जाईल. 1 चेंडू 7 धावांची गरज. थोड्यासाठी फरकासाठी 5 ते 6 फूट अंतरासाठी तो षटकार वाचला. पण पाहूया आता एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना तो षटकार येईल का, तो गोल्डन 6 येईल का. हा आवश्यक स्ट्रोक आहे सामना जिंकण्यासाठी नाही तर सुपर ओव्हर करण्यासाठी. 1 चेंडू 7ची गरज. जोरदार टाळ्यावून जाऊ द्या. या शेवटच्या बॉलवर षटकार येईल का की ग्राउंड ब्रेकर्स कडून सामना आपल्या नावावर जाईल. बॉल ब्लास्टर संघाला एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. कमीत कमी षटकार येईल का. 1 बॉल 7 रन्स. ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि आता निकाल घेऊ शकतोय बॉल ब्लास्टर संघ आपल्या बाजूने, कारण एका चेंडूवर 6 धावांची गरज आहे. गोल्डन 6 येईल का. मगाशी तेजस माणगावकर यांनी षटकारांची तिकडी पूर्ण करताना 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना 1 चेंडू राखून सामना जिंकला होता. आणि त्याचमुळे आता क्रिकेटमध्ये या गोष्टी तर घडतच असतात. आणि त्याचमुळे पाहूया प्रतीक केदारी या शेवटच्या बॉलवर 6 धावांचा षटकार खेचून सामना आपल्या नावावर करतायत का. आजच्या संध्याकाळचे हिरो बनतायत का. हिरो बनण्याची संधी दोघांना आहे. एका बाजूला आकाश भोसले, एका बाजूला आहे प्रतीक केदारी. 1 चेंडू 6 धावांची गरज. 1 बॉल 6 रन्स. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि तो फेअर बॉल आहे का, तर या ठिकाणी रेफरल आलेला आहे बॅटिंग टीम कडून. आपण tenniscricket.in वर चेक करणार आहोत की बॉल फेअर आहे की नाही. ओरिजिनल डिसिजन इज फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग टीमने त्याला चॅलेंज केलेलं आहे. जाऊया आपण tenniscricket.in च्या PCR रूम मध्ये. प्रत्येकाचे वेगवेगळे परसेप्शन्स असतात. आता पाहूया या ठिकाणी जो बॉलरचा परसेप्शन होता बॅटरला दूर ठेवण्याचा तो योग्य होता, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून गेलाय की अलीकडून आहे त्याची शहानिशा आपण tenniscricket.in च्या PCR रूम मध्ये करतोय. लेट्स सी फेअर बॉल की वाईड बॉल. सगळ्यांच्या नजरा बिग स्क्रीन वर लागलेल्या आहेत आणि पाहूया आता बिग स्क्रीन वर नक्की काय येते, रिफ्लेक्सेस काय सांगतायत, ॲनिमेशन काय येते. tenniscricket.in च्या वतीनं पंच बिझी राहिलेले आहेत.
PCR रूम मध्ये आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5वं आणि या पर्वाचा विजेता कोण होईल त्याचं उत्तर तर उद्या संध्याकाळी भेटणार आहेच. पण या सामन्यात विजयी कोण होणार आहे त्याची आता चाचपणी सुरू आहे, कारण हा बॉल खूप महत्त्वाचा आहे. हा जर बॉल वाईड असला तर पुन्हा एकदा एक बॉल तर डिलिव्हर करावा लागणार आहे गोलंदाजाला आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय. पाहूया तो वेळ घेत असताना आता प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकलेला आहे. बॉल ब्लास्टर टीमचे मेंबर असू द्या किंवा ग्राउंड ब्रेकरचे टीम मेंबर असू द्या, प्रत्येकाला एक निरव शांतता अनुभवावी लागते, कारण अजूनही डिसिजन आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हा बॉल आहे फेअर बॉल आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे ग्राउंड ब्रेकर्स. अभिनंदन, हार्ड लक टीम, बॉल ब्लास्टर्स.